लिव्हिंग वर्ल्ड. या लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टरमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे नेमकं काय, या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बेसिक कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत त्याचा अगोदर स्टडी करायचा आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लाईफ म्हणजे नेमकं काय, असं जर आपण विचारलं तर सगळे म्हणणार त्यात काय, जीवन म्हणजे काय. एवढं सोपं आहे म्हणणार, हे काय अवघड प्रश्न आहे का. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे काय करतो ते जीवनच आहे. त्याचबरोबर कुणी म्हणणार आम्ही हे करतो ते जीवन, ते करतो ते जीवन, परंतु जीवनाची खरी व्याख्या जी आहे सायन्स प्रमाणे, जी खरी व्याख्या आहे जीवनाची ती वेगळी आहे. लाइफ इज अ कॉम्प्लेक्स फेनॉमिनॉन which shows basic features like irritability, homeostasis, adaptation, expression of energy and so on. लाईफ ही एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी होत असतात, जसं इरिटेबिलिटी, होमिओस्टॅसिस, ग्रोथ आहे, ॲडॅप्टेशन आहे, इव्होल्यूशन आहे, सेल्फ मोमेंट आहे, कितीतरी अन्य कॅरेक्टर्स ज्यांच्यामध्ये होतात त्याला आपण लाईफ म्हणतो. पण लाईफ म्हणजे नेमकं काय हे समजण्यासाठी आपल्याला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग मध्ये फरक करता आला पाहिजे, आणि तो सर्वांना करता येतो. मला सांगा, सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्यामध्ये काय काय फरक आहे. पहिला डिफरन्स आपण सांगू, सेल्फ मोमेंट्स. सेल्फ मोमेंट, स्वतःहून हालचाल करतात सजीव. मग ती हालचाल मर्यादित असेल किंवा अमर्याद असेल हा भाग वेगळा आहे. प्लांट असेल तर त्याच्या हालचाली मर्यादित आहे, ॲनिमल असतील तर अनलिमिटेड मोमेंट्स करू शकतात, अनेक इकडं तिकडं जाणं करू शकतात ते. परंतु हालचाल आहे ना, स्वतःहून करतात ना हालचाल. जसं हा पेन एकीकडून इथून तिकडं चाललेला आहे, हा पेन आपली जागा बदलतोय आणि मी पण आपली जागा बदलतोय, दोघंही जागा बदलतात हे बरोबर आहे. परंतु पेन आपली जागा बदलणं आणि मी आपली जागा बदलणं यात फरक काय. पेन आपली जागा बदलणं आणि मी आपली जागा बदलणं यात फरक नेमका काय आहे. पेन स्वतःहून तिकडे जाऊ शकतोय का, नाही. मी मात्र स्वतःहून तिकडे जाऊ शकतो. म्हणजे मोमेंट आहे, परंतु कशी आहे ती, सेल्फ मोमेंट. स्वयंचलित हालचाल, स्वतःहून केलेली हालचाल हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं लक्षण आहे. नॉन लिव्हिंग थिंग मध्ये सेल्फ मोमेंट नसतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ आहे, इंट्रेन्सिक ग्रोथ. आपली वाढ झालेली आहे, आपली वाढ झालेली आहे की नाही, झालेली आहे. आपला जन्म झाला त्यावेळचा फोटोग्राफ पाहिला, नंतर 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 4 वर्षांनी
आपण जर सगळे सिरियली फोटोग्राफ लावून पाहिले तर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल की आपण एवढे मोठे झालोय. म्हणजे या दरम्यान आपली वाढ झालेली आहे, ग्रोथ झालेली आहे. परंतु ही वाढ काही बाहेरनं काही लोट लावून झाली का? नाही. आपली वाढ आतून झालेली आहे आणि आतून वाढ होणे याला आपण म्हणतो इंट्रेन्सिक ग्रोथ. तेव्हा इंट्रेन्सिक ग्रोथ हे सजीवांचं लक्षण आहे. निर्जीव सुद्धा वाढतात, निर्जीव सुद्धा वाढतात. जसं म्हटलं जातं हिमालयाची उंची वाढत चाललेली आहे. हिमालय वाढतोय परंतु त्याच्यावरती डिपॉझिट होतंय मटेरियल, बाहेरनं मटेरियल डिपॉझिट होतंय आणि त्याच्यामुळं होणारी वाढ आहे ती. आणि तशी जी वाढ होते त्याला एक्स्ट्रेन्सिक ग्रोथ म्हणायचं. सजीवांमध्ये इंट्रेन्सिक ग्रोथ आहे आणि निर्जीवामध्ये एक्स्ट्रेन्सिक ग्रोथ आहे. हा फरक दोन्हीमध्ये आहे. त्याच्यानंतर होमिओस्टॅसिस. प्रत्येक सजीव वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांप्रमाणे रिॲक्ट करतो, रिस्पॉन्स देतो. रिस्पॉन्स देणं हे त्याचं काम आहे आणि त्या वातावरणाशी जुळवून घेत असतो, ऍडजस्टमेंट करत असतो. बाहेरच्या वातावरणाप्रमाणे शरीर ऍडजस्टमेंट जी करतं त्याला म्हणायचं होमिओस्टॅसिस. त्याला काय म्हणायचं? होमिओस्टॅसिस. इंटरनल एन्व्हायरमेंट, बाहेरच्या ॲटमॉस्फिअर प्रमाणे गरजेप्रमाणे ऍडजस्ट करणं याला आपण म्हणतो ऍडजस्टमेंट, म्हणजे होमिओस्टॅसिस. त्याचबरोबर इकडे होमिओस्टॅसिस आहे का नॉन लिव्हिंग मध्ये? नाही, नो होमिओस्टॅसिस. त्यानंतर रिप्रोडक्शन. प्रत्येक सजीव रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये आपल्यासारखे नवीन जीव निर्माण करतो. प्रत्येक सजीव आपल्यासारखे नवीन जीव रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये निर्माण करतो. कारण सजीवांमध्ये रिप्रोडक्शन ही अतिशय महत्वाची कॅरेक्टर आहे. परंतु निर्जीवामध्ये असं काही नाही आहे. रिप्रोडक्शन ही कॅरेक्टर निर्जीवांचं लक्षण नाही आहे, हे सजीवांमध्ये आहे. त्याचबरोबर इरिटॅबिलिटी किंवा त्याला दुसरं नाव आहे रिस्पॉन्सिव्हनेस. त्यालाच आपण रिस्पॉन्सिव्हनेस म्हणतो. म्हणजे काय? प्रत्येक सजीव वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांना रिॲक्ट करतो, रिस्पॉन्स देतो. प्रत्येक सजीव वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाप्रमाणे रिस्पॉन्स देतो, रिॲक्ट करतो. त्याला आपण म्हणतो रिस्पॉन्सिव्हनेस किंवा रिॲक्शन देणे. जसं पक्षी झाडावर बसलेले आहेत, आपण त्यांच्या दिशेनं दगड फेकला, पक्षी झाडावरचे उडून गेले. तुम्ही त्यांच्या दिशेनं दगड फेकला, हा वातावरणामध्ये झालेला बदल आहे. आणि पक्षी झाडावरचे उडून गेले, हा त्या बदलाला अनुसरून त्यांनी दिलेला रिस्पॉन्स आहे. त्यांची ही रिॲक्शन आहे, त्यांची ही रिॲक्शन आहे. तेव्हा रिस्पॉन्स देणं हे सजीवांचं लक्षण आहे. झोप लागणे हा काहीतरी बदल झालाय ना, आणि झोपणे हा त्याला दिलेला रिस्पॉन्स आहे. भूक लागणे हा बदल आहे ना, शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या वातावरणात काहीतरी बदल झालाय ना, आणि जेवण करणे हा तुम्ही दिलेला रिस्पॉन्स आहे.
तर प्रत्येक सजीव वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांप्रमाणे रिॲक्ट करतो, रिस्पॉन्स देत असतो. आणि रिस्पॉन्स देण्याच्या या प्रोसेसला नाव आहे इरिटॅबिलिटी, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे रिस्पॉन्सिव्हनेस. त्यालाच आपण रिस्पॉन्सिव्हनेस म्हणतो. तर हे सजीवांचं लक्षण आहे, हे सजीवांचं लक्षण आहे. त्याचबरोबर एक्सप्रेशन ऑफ एनर्जी, एक्सप्रेशन ऑफ एनर्जी. एनर्जी म्हणजे काय? कॅपॅसिटी टू डू वर्क, कॅपॅसिटी टू डू वर्क, दॅट इज एनर्जी. कोणतंही कार्य करण्याची जी क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीला आपण म्हणतो एनर्जी. आणि प्रत्येक सजीवाला आपल्या लाईफ ऍक्टिव्हिटी फॉलो करण्यासाठी कुठलीही गोष्ट करायची असेल, त्याला पळायचं असेल तरी एनर्जी लागणार, कुठलीही गोष्ट करायची असेल तरी एनर्जी लागणार. एनर्जी शिवाय शरीर काम करू शकत नाही. सो ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर्स कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एनर्जी फॉर लाईफ प्रोसेसेस. लाईफ प्रोसेसेस साठी कॉन्स्टंट एनर्जीचा सप्लाय प्रत्येकाला पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे. आणि अशी एनर्जी निर्जीवाला लागणार आहे का? नाही, निर्जीवाला तशी एनर्जी लागत नाही. पण सजीवांना मात्र प्रत्येक ऍक्टिव्हिटी फॉलो करण्यासाठी एनर्जी पाहिजे. सजीवांमध्ये उत्क्रांती होते, इव्होल्यूशन होत आहे. निर्जीवामध्ये असं काही नाही आहे. उत्क्रांती होते, उत्क्रांती होत नाही. ॲडॅप्टेशन आहे सजीवामध्ये. बदलत्या परिस्थितीप्रमाणे सजीव स्वतःमध्ये बदल करतात, ॲडॅप्टेशन आहेत. निर्जीव अशा बदलत्या परिस्थितीप्रमाणे असे बदल करू शकत नाहीत. आणि त्याच्या बरोबरीनं आणखी एक फीचर आहे, डेथ. सर्वांचा शेवट करणारी फीचर डेथ. डेथ इज अ रूल ऑफ नेचर. हा निसर्गाचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे. आणि प्रत्येक सजीव काय करणार आहे, त्याचा लाईफ स्पॅन जो असेल तोपर्यंत तो जगणार. आणि निसर्गानं निरोप दिला, आजच्या आज निघायचंय, निघाला. कुणाला किती दिवस या पृथ्वीवर जगण्यासाठी संधी उपलब्ध करायची हे फक्त निसर्ग ठरवतोय. परंतु हे ऑटोमॅटिक आहे, हे पण काही निसर्ग काय त्यांनी ठरवून दिलेलं नाही. याला आज उचलायचंय, त्याला आज उचलायचंय, असं काय कुणाला ठरवलेलं नाही. तो योगायोग गृहीत धरायचा. परंतु डेथ इज अ रूल ऑफ नेचर. हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येकाला मरावं लागणार. आणि या प्रोसेसमध्ये या निसर्गाकडनं जे काही आपण घेतलंय, हे शरीर निसर्गानं दिलेलं आहे आपल्याला. हे शरीर आपल्याला निसर्गानं दिलेलं आहे. त्याला हे परत द्यायचंय, बुडवायचं नाहीये. आणि हे त्याला पूर्णपणे देण्याची प्रक्रिया म्हणजे डेथ. या शरीरामध्ये वॉटर, मिनरल, गॅसेस, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स, बाकी याच्याशिवाय काय आहे दुसरं? बेसिकली केमिस्ट्री जर शरीराची आपण पाहिली तर याच्याशिवाय काही नाही आहे. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडनी शरीर बनलेलं आहे. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा मिनरलनीच बनलेले आहेत. म्हणजे सगळं काही मिनरलनी बनवलेलं आहे. आणि मग हे मिनरल्स त्या निसर्गाला परत देण्याची प्रक्रिया म्हणजे डेथ. पहा, एखादी व्यक्ती एक्सपायर झाल्यानंतर आपण दहन करतो, काय मिळतं आपल्याला तिथं? राख मिळते. राख म्हणजे काय? मिनरल्स.
जे मिनरल्स या निसर्गाकडनं आपण घेतले होते, घेत राहतो, ते मिनरल्स एकदा निसर्गाला पूर्णपणे द्यायचेत, कारण आपण दिले तर नवीनला मिळणार आहे. ही सायकल चालू राहिलं पाहिजे निसर्गात. जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, हे सायकल रिपीट होत राहिलं पाहिजे. हे निसर्गानं ठरवलेलं आहे आणि निसर्गाचा हा नियम आहे. आणि म्हणून डेथ ही कॅरेक्टर लिव्हिंग ऑर्गॅनिझमची आहे. नॉन लिव्हिंग थिंगमध्ये जन्मच नाही तर मृत्यूचा विषयच येत नाही. एखादा दगड आहे, त्या दगडाला जन्मच नाही तर मृत्यूचा विषयच नाही. अशा अनेक महत्वाच्या कॅरेक्टर्स सजीवांमध्ये आहेत आणि या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो? लाईफ. या सर्वांना मिळून आपण म्हणतो लाईफ. So life is a complex phenomenon which show growth, self movement, homeostasis, reproduction, irritability, expression of energy, death, etc. या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्यालाच तर आपण जीवन म्हणतोय, त्यालाच तर आपण लाईफ म्हणतोय, त्यालाच तर आपण लाईफ म्हणतोय. आता जे सजीव बनलेले आहेत तसं तर आपण म्हणतोय बेसिकली ऑल थिंग्स आर मेड अप ऑफ ॲटम्स. सर्वात बेसला ॲटम्स आहेत. ॲटम पासून बनणार मॉलिक्युल्स, ॲटम पासून काय बनतात? मॉलिक्युल्स बनतात. आणि अशा अनेक मॉलिक्युलनी काय बनणार आहे? याच्यापासून बनणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि अशा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं मिक्सचर होऊन बनणार शेवटी एक लिव्हिंग सेल. सर्व सजीवांचं बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. सर्व सजीवांचं बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे सेल. आणि अशा अनेक सेल एकत्र येऊन त्यांच्यापासून बनणार एक मास, त्याला म्हणायचं टिश्यू. या टिश्यूज पासून बनणार टिश्यू सिस्टीम्स. टिश्यू पासून बनणार टिश्यू सिस्टीम्स. टिश्यू सिस्टीम पासून बनणार ऑर्गन. ऑर्गन बनणार. अनेक ऑर्गन मिळून बनतो एक ऑर्गॅनिझम. अनेक ऑर्गन मिळून बनणार एक ऑर्गॅनिझम, एक सजीव. जसं आपलं शरीर अनेक अवयवांनी बनलंय की नाही? बनलेलं आहे. अनेक अवयवांनी ते शरीर बनलेलं आहे. अनेक ऑर्गॅनिझम मिळून बनणार एक पॉप्युलेशन. अनेक प्रकारचे पॉप्युलेशन मिळून बनणार कम्युनिटी. अनेक प्रकारच्या कम्युनिटी मिळून बनणार बायोम. आणि अनेक बायोम्स मिळून बनणार बायोस्फियर. या पृथ्वीवरती संपूर्ण सजीव सृष्टी म्हणजे बायोस्फियर. त्याच्यामध्ये अनेक बायोम्स, त्या बायोम्समध्ये कम्युनिटी, कम्युनिटीमध्ये अनेक पॉप्युलेशन, पॉप्युलेशनमध्ये ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझम बनला ऑर्गननी, ऑर्गन बनला टिश्यू सिस्टीमनी, टिश्यू सिस्टीम बनली टिश्यूनी, टिश्यू बनला सेलनी, सेल बनली अनेक ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक अशा कंपाऊंडनी. आणि
कंपाऊंड्स बनले मॉलिक्यूलनी आणि मॉलिक्यूल बनले बेसिकली सगळे ॲटम. सर्व सजीवांचं बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट कोणतं असा प्रश्न जर आपल्याला विचारला तर सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सर्व सजीवांचं बेसिक आणि स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे सेल. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम बद्दल अशी बेसिक माहिती आपल्याला असली पाहिजे. लाईफ म्हणजे काय याची बेसिक इन्फॉर्मेशन अशी आपल्याला माहिती असली पाहिजे. यानंतर या ज्या कॅरेक्टर्स त्यांनी दिलेल्या आहेत त्या कॅरेक्टरचा आपण एक एक कॅरेक्टरचा डिटेल स्टडी करू. फार डिटेल आपल्याला नाहीत, परंतु काय आहे ग्रोथ याच्याबद्दल चर्चा करायची आहे. काय आहे होमिओस्टॅसिस, रिप्रोडक्शन काय, किंवा इरिटॅबिलिटी, रिस्पॉन्सिव्हनेस काय, एक्सप्रेशन ऑफ एनर्जी काय आहे, डेथ काय आहे, याचे एक ब्रीफ इंट्रोडक्शन आपल्याला या चॅप्टरमध्ये माहीत असलं पाहिजे. सुरुवातीचीच कॅरेक्टर आपण विचारात घेऊ, ग्रोथ. मग ग्रोथ म्हणजे काय? वाढ होणे. वाढ होते म्हणजे काय होतंय? वाढ होते एखाद्याची म्हणजे काय होतंय? तुम्ही म्हणाल उंची वाढते. बरोबर आहे, उंची वाढणे ही आपली वाढच आहे. वयात ठराविक वयापर्यंत आपली उंची वाढत 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 राहणार आणि नंतर मात्र ती कॉन्स्टंट राहते. आता तुमची उंची थोडीफार वाढेल, पण माझी उंची वाढणार आहे का? नाही. म्हणजे माझी आता ग्रोथचा मेन पिरियड संपलेला आहे, बाकी काही नाही आहे. मेन ग्रोथचा पिरियड संपलेला आहे, एवढाच विषय आहे तो. पण तुमची वाढ अजून सुरू आहे. तर आपली उंची वाढणे म्हणजे ग्रोथ आहेच की, परंतु इथं डेफिनेशन देताना तसं म्हणता येणार नाही. ग्रोथ इज इरिव्हर्सिबल. Increase in size and number of cells. सेलची साईज वाढणे म्हणजे सुद्धा ग्रोथ आहे. सेलचा नंबर वाढणे म्हणजे सुद्धा ग्रोथ आहे. तर सेलची साईज वाढणे म्हणजे ग्रोथ, सेलचा नंबर वाढणे म्हणजे ग्रोथ. परंतु ग्रोथ कधी रिव्हर्स होते का? नाही, ग्रोथ कधीही रिव्हर्स होणार नाही. इरिव्हर्सिबल आहे. ग्रोथ कशी आहे? इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे आपण बघा, लहान मूल जन्मलेला, नुकतंच जन्मलेलं मूल विचारात घ्या. त्या बेबीमध्ये बदल होणार, उंची वाढणार 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 वाढणार, ठराविक वयापर्यंत उंची वाढणार वाढणार, मोठं 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 होणार. पुन्हा उतार वय झाला की उतार वयाला पुन्हा छोटं 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 आणि मरणाच्या वेळी फक्त एवढं एवढं लहान. असं होतंय का? नाही. जी उंची तुमची वाढलेली आहे, उद्या जर आपल्याला कोणी म्हटलं की तुमची आता 5.5 फूट उंची झाली, काय नको आम्हाला, आपण 5.25 फूट करू, तुम्हाला उंची कमी करता येईल? नाही. उंची वाढलेली आहे, ती कमी करता येणार नाही, कारण ती परमनंट आहे. म्हणजे ग्रोथ कधीही टेम्पररी नाही, परमनंट आहे. म्हणजे परमनंट उंची वाढली आहे. आपली उंची वाढली ती काही टेम्पररी वाढली का? नाही. आपली जी उंची वाढलेली आहे ती काही टेम्पररी वाढली का? नाही, ती परमनंट आहे ग्रोथ. म्हणजे हाईट वाढणं ही परमनंट आहे, टेम्पररी नाही आहे. आपली हाईट वाढलेली आहे, टेम्पररी वाढली का? असं काय आहे का? 10-5 वर्षेच तेवढी हाईट राहणार, पुन्हा लहान होणार किंवा आणखी उंच वाढणार? काही ठराविक वयानंतर पुन्हा बदल होत नाही. एखाद्याची उंची समजा 5.5 फूट आहे, 5.5 फूटच राहणार पुन्हा.
20-25 वयानंतर हाईटमध्ये बदल होतील का? बदल होणार नाहीत. म्हणजे ग्रोथ कशी आहे? परमनंट, टेम्पररी नाही. ग्रोथ कशी आहे? परमनंट आहे. जी हाईट वाढलेली आहे परमनंट आहे, टेम्पररी नाही आहे. म्हणजे आणि ग्रोथ कधीही रिव्हर्स होत नाही. ग्रोथ कधीही रिव्हर्स होत नाही. इरिव्हर्सिबल इन्क्रीज इन साइज अँड नंबर ऑफ सेल्स. ग्रोथ ही क्वांटिटेटिव्ह सुद्धा आहे, कारण नंबर वाढतोय ना, त्यामुळं क्वांटिटेटिव्ह आहे आणि त्याच्याबरोबर क्वालिटेटिव्ह पण आहे. क्वांटिटेटिव्ह आहे आणि क्वालिटेटिव्ह आहे. आता मला सांगा, आपली वाढ झालेली आहे, आपल्या सगळ्या अवयवांची वाढ एकाच वेळी हळूहळू 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 वाढली, सगळं वाढ झालेली आहे का? असं झालंय, पहिल्या 2 वर्षामध्ये पाय लांब झाले, पुन्हा हात लांब झाले, पुन्हा डोकं मोठं झालं, पुन्हा हा भाग मोठा झाला. असं काही टप्प्याटप्प्याने आपलं घडलंय का? नाही. म्हणजे ॲनिमलची ग्रोथ जर विचारात घेतली तर ती युनिफॉर्म आहे, सगळ्या अवयवांची एकाच वेळी होते, एकाच वेळी वाढ होते आणि ठराविक वर्षापर्यंतच आपली वाढ होत असते, उंची वाढत असते. त्यानंतर आपली जी वाढ झालेली आहे, जी उंची वाढलेली आहे, ती उंची मेंटेन करण्याचा प्रयत्न पुढे लाईफ टाइम केला जातो. ती मेंटेन करण्याचा पुन्हा प्रयत्न केला जातो. म्हणजे आपली जी हाईट वाढते ती काही वर्षापर्यंत वाढते, परंतु त्यावेळी लांबी उंची वाढली, फक्त पाय लांब झालेत का? नाही, त्या प्रपोर्शन मध्ये सगळीकडे बदल झालेला आहे. सो ग्रोथ ऑफ ॲनिमल इज युनिफॉर्म. ही ग्रोथ कशी आहे? युनिफॉर्म आहे. प्लांट मध्ये मात्र तसं नाही आहे. प्लांट मध्ये तसं नाही आहे. पुन्हा प्लांटची ग्रोथ विचारात घेतली, काही डायकॉट आणि जिम्नोस्पर्म जर विचारात घेतले तर त्यांच्यामध्ये दरवर्षी त्यांच्यामध्ये फांद्याला फांद्या फांद्याला फांद्या फांद्याला फांद्या येऊ शकतात आणि दरवर्षी साईज वाढत 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 डायकॉट आणि जिम्नोस्पर्म हे प्लांटचे जे ग्रुप आहेत त्यांच्याकडे सेकंडरी ग्रोथ असते. प्रायमरी ग्रोथ तर सर्वांमध्ये आहे, आपल्यामध्ये फक्त प्रायमरी ग्रोथ आहे. जेवढी उंची वाढायची तेवढी वाढणार, पुन्हा वाढ होणार नाही. तुम्ही म्हणाल असं वाढणे, असं वाढू पण शकतंय, प्रयत्न केला तर कमी पण होऊ शकतंय. आणि कमी होणं याला ग्रोथ म्हणणार का? नाही. कमी होत असेल, पुन्हा वाढ होऊन पुन्हा कमी होत असेल तर ती ग्रोथ आहे का? नाही. त्यामुळं ग्रोथ आपली जी आहे ते असं वाढणे, साईज वाढणे, आपली प्रमाणापेक्षा जास्त साईज वाढणे याला ग्रोथ म्हणणार का? नाही, ती ग्रोथ नाही आहे. ते एक्स्ट्रा मटेरियल जे आहे ते डिपॉझिट तिथं केलेलं आहे फॅटच्या फॉर्म मध्ये. रिझर्व फूड मटेरियल तिथं डिपॉझिट करून ठेवलंय, स्टोअर करून ठेवलंय. कारण आपला जो आहार आहे, जेवढा आहार आपल्याला गरजेचा आहे, समजा आपल्याला 2000 कॅलरीचा आहार पाहिजे, जर 2000 घेतले तर विषय येत नाही, वाढ व्हायचा. पण 2500 घेतले तर 500 कॅलरीचा आहार काय करणार? शरीर काय करणार? फॅट मध्ये कन्वर्ट करणार आणि स्टोअर करून ठेवणार. फॅट मध्ये कन्वर्ट करणार आणि स्टोअर करून ठेवणार. अशा प्रकारे असं वाढणे म्हणजे ग्रोथ नाही. पुन्हा आपण ते कमी म्हणजे ते जर फॅट कमी करता येतं आपल्याला, ते कमी केलं तर पुन्हा लहान होईल. त्यामुळं ग्रोथ रिव्हर्स कधी होतच नाही. ॲनिमल मध्ये युनिफॉर्म आहे आणि प्लांट मध्ये मात्र तसं नाही आहे. आणि प्लांट मध्ये डायकॉट आणि जिम्नोस्पर्म मध्ये सेकंडरी ग्रोथ आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये फांद्याला फांद्या फांद्याला फांद्या फांद्याला फांद्या. आपल्यामध्ये सेकंडरी आहे का? हाताला हात फुटले का? पायाला पाय फुटतात का? नाही.
तुम्ही म्हणाल आम्ही फोटोग्राफमध्ये काय एवढे हात, एवढे पाय, एवढे डोके वगैरे पाहिले, हां, ते इमॅजिनेशन आहे.